नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आम्ही जसं युट्यूब चालवतो तसेच शेकड्याने आणि हजारांनी युट्यूबर्स आहेत आणि त्यामध्ये काही हजार हे हिंदी, मराठी, गुजराती वेगवेगळ्या भाषेतले राजकीय विश्लेषण करणारे युट्यूबर्स आहेत. आणि त्यामध्ये काही युट्यूबर्स अतिशय प्रसिद्ध आहेत, नावाजलेले आहेत. आपापल्या मालकाची जी गुंतवणूक होती त्या चॅनेलना दिवाळखोरीत पाठवल्यानंतर परत निष्ठेने काँग्रेसच्या सेवेत चाकरी रुजू करण्यासाठी त्यापैकी अनेकांनी आपापले युट्यूब चॅनेल सुरू केले. कारण कुठलाही गुंतवणूकदार मालक अशा पत्रकारांना, नामवंतांना आपल्या चॅनेलमध्ये ठेवायला तयार नाही. कारण ते जे अजेंडा पत्रकारिता चालवतात त्यामुळे त्या कुठल्याही चॅनेलला टीआरपी मिळेनाशी झाली. आपल्या देशातलं पहिलं खाजगी वृत्तवाहिनी किंवा न्यूज चॅनेल असलेल्या एनडीटीव्ही किंवा त्याचं नेटवर्क होतं ते इतकं अजेंडा 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 आणि प्रोपोगंडा करताना डबघाईला गेलं की ते मोदींचा आशीर्वाद असलेल्या एका उद्योगपतीला ते एनडीटीव्ही नेटवर्क विकून टाकावं लागलं. अर्थात लगेच क्रोनी कॅपिटल वगैरे सुरू होतं. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला चांगले पगार त्याच कंपनीकडून मिळत होते आणि बदल्यात तुम्ही त्यांना कंपनी बुडवून देत होता, त्यांची टीआरपी घालवत होता, आपला आपला राजकीय अजेंडा रेटून पुढे नेत होता, तो लोक बघेनासे झाल्यामुळे ती कंपनी दिवाळखोरीत गेली आणि ती कंपनी प्रणय रॉय नावाच्या मालकाला विकायला लागली. तेव्हा तेच भुरटे लोक पत्रकार याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणायला लागले. म्हणजे यांना कसला कॅपिटलिझम पाहिजे की तुम्ही कुठूनही कसलेही पैसे मिळवा आणि आमच्या बुडवेगिरीला फायनान्स करा. आमची आविष्कार स्वातंत्र्याची जी लढाई आहे त्यामध्ये कुठलाही मर्डर केलेला, फ्रॉड केलेला पैसा आणून ओतत राहा आणि आमचं आविष्कार स्वातंत्र्य जगवा, अन्यथा तुम्ही क्रोनी कॅपिटल. मित्रांनो, तुम्हाला आठवतं मी मराठी नावाचा एक मराठी चॅनेल होता, बंद पडला. आजकाल कुठे गेल्या 4-5 वर्षात दिसला नाही. तिथे यातले सगळेच्या सगळे पुरोगामी पत्रकार एकत्र आलेले होते. ते चॅनेल चालवणारा आणि त्यासाठी गुंतवणूक करणारा माणूस महेश मोतेवार याच्यावर 7 राज्यामध्ये करोडो करोडो रुपयांचे फ्रॉड केल्याचा आरोप आहे आणि तो सध्या तुरुंगात आहे. त्या महेश मोतेवारने अक्षरशः करोडो मध्यमवर्गीयांचे पैसे लुटले, ठेवी म्हणून घेतल्या आणि बुडाले म्हणून जाहीर करून तो दिवाळखोरीत गेला. आणि त्याच्या पैशावर जो मी मराठी चॅनल चालत होता त्यामध्ये आपले सगळे परखड पत्रकार होते, कुमार केतकरांपासून निखिल वागळेपर्यंत. तर असं यांचं आविष्कार स्वातंत्र्य असतं. यांची अजेंडा पत्रकारिता म्हणजे परखड पत्रकारिता असते. प्रत्येक ठिकाणी जाऊन यांच्या परखड पत्रकारितेतून त्या मालकाचं दिवाळं वाजवलं जातं. याचे अनेक तपशील आहेत, मी त्याच्यात जात नाही. आजचा माझा जो मुद्दा आहे तो असा आहे की शेवटी यांनाही युट्यूबवर यावं लागलं आणि हे लोक रोजच्या रोज रोजच्या रोज मोदी सरकार पाडत असतात, भाजपला पराभूत करत असतात. वास्तव जगामध्ये भाजप पराभूत झाला नाही तरी चालेल. रोजच्या रोज राहुल गांधी काँग्रेस आपला भाजपला हादळून टाकतात, मोदींना पळून जायची वेळ आणतात, सोनियांचा प्रचंड विजय होतो आणि प्रियंका वाड्रा एखाद्या ट्रम्प कार्ड सारखं धमाल उडवून देतात. या बातम्या ते रंगवत असतात आणि त्यांचा तो खुळेपणा ऐकणाराही एक वर्ग आहे. भले मला किंवा माझ्यासारख्यांना हा सगळा प्रोपोगंडा आणि अजेंडा वाटत असेल, पण त्यांच्या इतकाच मोदी, भाजप, हिंदुत्व याचा मनापासून द्वेष करणारे लाखो लोक आहेत. त्यांना असलं काहीतरी ऐकायचं असतं
त्यांची भूक भागवण्यासाठी हे लोक हे चॅनेल चालवतात. आणि मग त्या चॅनेलचा अजेंडा ठरलेला असतो म्हणजे काय असतं, तर त्यांचा कुठल्याही बातमीतला, कुठल्याही विश्लेषणातला निष्कर्ष ठरलेला असतो. त्यामध्ये मोदी पराभूत असतात, अमित शहाचं नाक कापलं गेलेलं असतं, भाजपला धडकी भरलेली असते आणि संघाचा दारुण पराभव झालेला असतो आणि अर्थातच सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा विजय झालेला असतो. प्रत्यक्षात काहीही घडो, वर्णन हे असंच असतं. आता मी तुम्हाला घटना सांगतो आणि मग अशा स्वरूपाचे जे व्हिडिओ आले असतील, न्यूज चॅनेल असतील, ते बघा. एक बातमी बघून मी चकित झालो. रुडी नावाचे भाजपचे बिहार मधले एक खासदार आहेत. ते कॉन्स्टिट्यूशन क्लब नावाची जी दिल्लीतली एक मोठी संस्था आहे, शासकीय अनुदानावर चालणारी एक संस्था आहे, त्या कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक अध्यक्षपदाची रुडी नावाचे बिहारी भाजप नेते जिंकले. त्यांनी हरवलं कोणाला, तर बालियान नावाचे भाजपचे मेरठ मधले उत्तर प्रदेशातले दुसरे नेते आहेत. भाजपच्या एका नेत्याने एका संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या दुसऱ्या नेत्याला हरवलं. आणि दीर्घकाळ हे रुडी जे आहेत, हे कित्येक वर्ष कॉन्स्टिट्यूशन क्लबचे अध्यक्ष आहेत. यावेळेला बालियन यांच्या रूपाने भाजपमधूनच त्यांना आव्हान देणारा उमेदवार पुढे आला आणि तो पराभूत झाला. परत एकदा रुडी हे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि या एकाच पदासाठी निवडणूक नव्हती. सेक्रेटरी, काय तो कल्चरल सेक्रेटरी, खजिनदार, अशा 3-4 पदांसाठी निवडणूक होती आणि त्यामध्ये विविध पक्षांचे लोक अविरोध निवडून आले. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी एकमत न झालं म्हणून निवडणूक झाली आणि त्यामध्ये बालियान हे पराभूत झाले, जे पश्चिम उत्तर प्रदेश मधले भाजपचेच नेते. संजीव बालियान असं काहीतरी त्यांचं नाव आहे. पण गंमत बघा, भाजपच्या उमेदवारानेच भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवलं आणि बातम्या कशा रंगवण्यात आल्या, भाजपचा दारुण पराभव, सोनिया गांधींचा प्रचंड विजय. म्हणजे सोनिया गांधी ज्या निवडणुकीत नाहीये, ज्या पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात सुद्धा नसतात, सोनिया गांधी कार्याध्यक्ष म्हणून 3 वर्ष काम करत होत्या, पण त्या कुठल्याही काँग्रेस कार्यकर्त्याला भेटत नाहीत. म्हणून 23 काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहिलं की 24 तास उपलब्ध असेल असा एक काँग्रेसचा अध्यक्ष करा. आठवतं ना तुम्हाला? अशा सोनिया गांधी ज्या ऍक्टिव्ह राजकारणातून जवळजवळ निवृत्त झाल्या आणि म्हणून रायबरेलीची निवडणूक लढवू शकणार नाही, तर त्यांनी स्वतःला राजस्थान मधून राज्यसभेवर निवडून आणलं. त्या सोनिया गांधी कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीला उभ्याच नसतील तर त्या जिंकल्या म्हणजे काय, राहुल गांधी जिंकले म्हणजे काय? तर सोपं गणित आहे की कुठल्याही भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला तरी सोनिया गांधी, राहुल गांधी जिंकत असतात. पण इथे गंमत अशी आहे की हरणारा पण भाजपवाला आहे आणि जिंकणारा पण भाजपवाला आहे. मग याच्यात सोनिया गांधींचा विजय कसा होऊ शकतो? मी आता इथे नावं घेणार नाही, पण महाराष्ट्रातल्या एका निवडणुकीचा, एका विधानसभा क्षेत्रातल्या निवडणुकीचा किस्सा सांगेन तुम्हाला. गेल्या जवळजवळ मला वाटते 3 विधानसभा निवडणुका असतील, 3 असतील. या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये किंवा 2 विधानसभा निवडणुकांमध्ये एक मतदारसंघ असा आहे की जिथे एकाच घरातले 2 सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात. त्यांचे पक्ष दरवेळेला वेगळे असतात, त्याच पक्षातर्फे लढवतात असं नाही, पण ते 2 वेगवेगळ्या पक्षातर्फे निवडणुका लढवतात आणि एक भाऊ जिंकतो, दुसरा भाऊ हरतो. हरणारा एकच भाऊ आहे, जिंकणारा एकच भाऊ आहे. त्यांचे पक्ष बदलतात.
पण दरवेळेला त्या मतदारसंघाची आमदारकी ही त्याच कुटुंबाकडे राहते. त्यामुळे ज्या पक्षाला तो आमदार किंवा तो मतदारसंघ पाहिजे तो जिंकणाऱ्याला तिकीट देतो आणि त्याची जागा सेव्ह करण्यासाठी दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवतो पैसे देऊन किंवा कशी, आणि आमदारकी त्याच कुटुंबाकडे राहते. गंमत आहे की नाही मित्र? हा, आता त्याच्यात पराभव कोणाचा झाला सांगा मला. पराभव कोणाचा झाला? दोन भाऊ एकमेकाविरुद्ध लढतात आणि आमदारकी आपल्याच कुटुंबात ठेवतात. मग भाजपच्या दोन उमेदवारांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या अध्यक्षपदाची निवडणूक अगदी अटीतटीने लढवली आणि त्यातला एक जिंकला आणि दुसरा हरणारा सुद्धा भाजपवाला असेल, तर मग भाजपचा पराभव कसा होतो? कारण जिंकणारा उमेदवार भाजपचाच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जिंकणारा जर काँग्रेसचा नाहीये, बिगर भाजपाचा नाहीये, तर त्यामध्ये काँग्रेसचा किंवा सोनिया गांधींचा विजय कसा काय होऊ शकतो? तर मग तर्कशास्त्र टाळण्यात जायचं. कोण तो संजीव बालियान हा उमेदवार भाजपचा पराभूत झाला. तो उत्तर प्रदेशचा आहे, उत्तर प्रदेशचा जाट आहे आणि जिंकलेला माणूस हा बिहार मधला राजपूत जातीचा आहे, तर तो जाटांचा पराभव झाला. उत्तर प्रदेशातला असल्यामुळे तो योगींचा पराभव झाला. आणि अर्थातच योगींपुरता पराभव मर्यादित राहत नाही, तर तो पराभव हा मोदी आणि शहांचा सुद्धा झाला. कारण बालियान यांना पुढे करण्यामध्ये मोदी आणि शहाच होते. साधी सरळ गोष्ट आहे. मोदी आणि शहा किंवा योगी, पण योगी बाजूला ठेव, पण मोदी आणि शहा यांना जर आपला उमेदवार निवडून आणायचा असता कॉन्स्टिट्यूशन क्लबचा अध्यक्ष म्हणून, आणि त्यामध्ये रूढी हे अडचण झाले असते, तर त्यांना हे दोन्ही पक्षाचे हायकमांड आपली उमेदवारी मागे घ्यायला लावू शकत होते. ज्या दोन भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी उपराष्ट्रपती पदावर निवडून आलेल्या जगदीप धनखड यांना काही तासामध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यायला भाग पडलं, एवढी ज्यांची ताकद आहे, ते कॉन्स्टिट्यूशन क्लबचा एक उमेदवार आपल्या पक्षाचा आहे त्याला माघार घ्यायला लावू शकत नव्हते. जर समजा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना कॉन्स्टिट्यूशन क्लबचा अध्यक्ष हा आपलाच लाडका असला पाहिजे आणि आपल्या पक्षातला पण आपला नावडता असू नये असं वाटलं असतं, तर मग त्यांनी रूढी यांना सहज माघार घ्यायला लावली असती. पण तसं झालं नाही. रूढी आणि बालियान हे एकमेकांच्या विरुद्ध लढले आणि पडलाही भाजपचा, जिंकला पण भाजपचा. खजिनदार वगैरे इतर पक्षाचे रूढी यांनी दीर्घकाळची मैत्री जमवलेली आहे. त्यांनी आपलं पॅनेल बनवलं होतं. त्यामुळे टीडीपीचा कोणतरी, डीएमकेचा कोणतरी, काँग्रेसचा कोणतरी, अशी सगळं एक कार्यकारी मंडळ त्यांच्या पॅनेलचं निवडून आलं आणि बालियान पराभूत झाले. मुद्दा असा आहे की बाकीचे अविरोध आले आणि इथे दोन भाजपवाल्यात लढत झाली, तर मग हे काय रहस्य आहे? काँग्रेसच्या राजीव शुक्ला आहेत, त्यांच्या विरोधामध्ये भाजपचा उमेदवार का उभा नव्हता? आणखीन कुठचं खजिनदार पद असेल तिथे भाजपचा उमेदवार का नव्हता? तो फक्त अध्यक्षपदासाठी दोन्ही भाजपचे का होते? मग इथे राजकारण येतं मित्रांनो. हरला तरी आपलाच, जिंकला तरी आपलाच. कुठूनही ते पद, जसं त्या मी सांगितलं, त्या मतदारसंघातली आमदारकी ही त्याच कुटुंबात राहते. त्यामुळे रूढी यांच्या समोर दुसऱ्या पक्षाचा कोणी उमेदवार उभा राहू नये यासाठी खेळलेला एक डावपेच असू शकतो की रूढी यांच्या विरोधात
भाजपचाच उमेदवार उभा करायचा आणि कोणी जिंकला तरी भाजपच, हे सुद्धा होऊ शकतं. पण जिथे अजेंडा ठरलेला आहे की आपल्याला भाजप जिंकला तरी भाजप पराभूत आहे दाखवायचंय, आणि काँग्रेस पराभूत झाली तरी काँग्रेस जिंकली असं दाखवायचं, म्हणून मग नवे नवे तर्क लढवले जातात. आणि मग त्यातला तर्क काय, तर एक फोटो आहे आणि काहीतरी व्हिडिओ पण असेल की संसद भवनाच्या परिसरामध्ये रुढी कुठेतरी चालली आहेत आणि अचानक त्यांना समोरून आलेले राहुल गांधी हाक मारतात, ते दोघे एकमेकाशी काहीतरी बोलतायत असा एक फोटो आलाय. आणि त्यामुळे रुडी यांना मोदी शहांच्या नाकावर टिचून राहुल गांधींनीच कॉन्स्टिट्यूशनल क्लब च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला जणू काय काँग्रेस पुरस्कृत उमेदवार उभा केला होता असा एक तर्क मांडायचा. आणि मग रुडी जिंकले म्हणजेच भाजपचा पराभव झाला, अमित शहा नरेंद्र मोदींचा पराभव झाला, आणि मग काँग्रेस पुरस्कृत भाजप उमेदवार रुडी जिंकले म्हणून तो सोनिया गांधींचा विरोध आहे, विजय आहे, अशा रीतीने सगळा तर्क मांडायचा. याला मित्रांनो अजेंडा म्हणतात. आणि तो अजेंडा तयार असतो आणि त्यामुळे पराभूत झालेला माणूस सुद्धा कसा जिंकलेला आहे हे दाखवता येतं. आणि हा अजेंडा, हा नॅरेटिव्ह नवा नाही. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटते 2017 गुजरात विधानसभेची निवडणूक होती आणि तेव्हा राहुल गांधींनी गुजरातमध्ये भाजपला धडा शिकवण्यासाठी जंग पछाडले होते. राहुल गांधी कित्येक महिने गुजरातमध्ये ठाण मांडून बसले होते. जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल आणि तो ठाकूर मला वाटते, अशा 3 तरुण नेत्यांना हाताशी धरून राहुल गांधींनी अक्षरशः रान उठवलं होतं गुजरातमध्ये. आणि पंतप्रधानपदी असलेल्या नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये विधानसभेसाठी 27 जाहीर सभा घ्याव्या लागल्या होत्या. आणि दीर्घ काळानंतर भाजपच्या आमदारांची संख्या गुजरातमध्ये बहुमत टिकवलं तरी 100च्या खाली आली. काँग्रेसची संख्या जवळजवळ 70च्या पुढे गेली. काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही, बहुमत मिळवता आलं नाही. भाजपचं बहुमत टिकलं तरीही तो राहुल गांधींचा नैतिक विजय आहे. भाजपला बहुमत मिळालं पण भाजपचा आकडा 4 निवडणुकीनंतर 100च्या खाली आला म्हणजेच मोदींचा पराभव असतो. आणि इतके जंग पछाडून भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळालं तरीही तो राहुल गांधींचा नैतिक विजय असतो असं सांगणारे बुद्धिजीवी, पत्रकार, प्राध्यापक हे जवळजवळ काही महिने धमाल उडवत होते. आठवतं ना तुम्हाला? 2017ची गोष्ट सांगतोय. त्याचा वचपा मोदींनी 2022 मध्ये काढला. काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली की काँग्रेसला 20चा आकडा सुद्धा गाठता आला नाही 2022 साली, 5 वर्षांनी. पण नैतिक विजय राहुल गांधींचा. आणि मला आठवतं मी तेव्हा ब्लॉग लिहिला होता की मोदी मनोमर देवाकडे प्रार्थना करतील राहुल गांधींचा असाच नित्य नेमाने नैतिक विजय हो. हे तर्कशास्त्र आहे मित्रांनो. भाजपचा उमेदवार भाजप विरुद्ध लढला. भाजपचे 2 उमेदवार एकमेकाविरुद्ध लढले. हरलाही भाजप, जिंकलाही भाजप, पण विजय मात्र सोनिया गांधींचा होतो. आहे ना चमत्कार? हा आपल्याकडचा पुरोगामी चमत्कार आहे, आपल्याकडचा सेक्युलर चमत्कार आहे, जिथे पराभवाला सुद्धा विजय म्हणून दाखवता येतं आणि विजयाला पराभव म्हणून सिद्ध करता येतं. असो मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.